नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 13 जूनच्या भागामध्ये कुसुमताई सायलीला सांगत असतात की अगं तू हे चित्र तू लहान असताना काढलेलं आश्रमामध्ये मधुभाऊ सांगत असतात. आणि लगेच सायली म्हणते हे चित्र मी तर प्रतिमा आत्यांच्या घरी बघितलं. तिला खूप टेन्शन येते आणि त्याच्यामध्ये बघतानाच तिला समोर ती लहानपणाची तन्वी दिसते, ते चित्र दिसते. आणि ती म्हणते हे चित्र इथं पण लहानपणाची तन्वी पण, नेमकं हिचा आणि माझा काय संबंध आहे, मला का प्रत्येक ठिकाणी ही दिसते. असं म्हणून सायली तिला म्हणते मला तुझा चेहरा बघायचा आहे, दाखव बरं का तू कोण आहेस, तू कशी दिसते. असं सायली लहानपणाच्या तन्वीला म्हणते आणि तिचा थोडासा चेहरा दिसतोय मंडळी, पण पूर्ण तर काही दिसत नाही. आणि ती पुन्हा तिला म्हणते अगं फिर ना माझ्याकडं. असं म्हणताच बरोबर लहानपणाची तन्वी स्वयंपाक रूमच्या बाहेर जाते आणि सायली गरकस तिच्या मागं फिरते आणि बघते की अगं थांब मला तुला बघायचं. असं म्हणून सायली लगेच स्वयंपाक रूमच्या बाहेर जाते आणि जाताना आपल्याला दिसते आणि लगेच ती म्हणते की नेमकं ही इथं कसं काय, असंच माझ्यासोबत का होतंय. आणि बाहेर आल्यावर बघतोय आपण मंडळीचं अर्जुनने लहान मुलांना जे चॉकलेट आणलेले असतात आश्रमातल्या सर्व मुलांना जो चॉकलेट वाटतोय आणि ज्यांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत. आणि लगेच कुसुमताईंना पण तो म्हणतोय की हे काय तुमच्यासाठी आणलंय कुसुमताई हे चॉकलेट. असं म्हटल्यावर दुसरं एक चॉकलेट तो काकांना देतोय आणि त्या काकांनाही सांगतं. काका लगेच म्हणतात की अरे मला असं वाटलं की मला काही भेटणार नाही बुवा. तर अर्जुन लगेच म्हणतो की नाही नाही असं कुठं होणार आहे का, हे तुमचं शुगर फ्री चॉकलेट मी तुमच्यासाठी आणलेलं होतं काका, शेवटी मी जावई आहे तुमचा आला, असं तर होणारच नाही ना. असं अर्जुन त्यांना सांगत असं काकांना. आणि दोघंही हसतात. सायली बाहेर येते तर सायलीकडे बघून अर्जुन थोडंसं अशा याच्यातच पडतोय शॉकमध्ये की ही अशी का करते. पण कुसुमताई लगेच म्हणतात की अरे नाही ती आश्रमामध्ये खूप दिवसातून आली ना, म्हणून ती सर्वीकडं बघते की तिला काहीतरी नवीन वाटतंय. तितक्यात लगेच अर्जुन म्हणतो कुसुमताईंना नाही नाही ती उशिरा नाही आली, तुम्ही नव्हत्या म्हणून ती येत नव्हती. असं नका म्हणू कुसुमताई, चुकताय तुम्ही. त्यात कुसुमताई म्हणतात की हो हो बरोबर आहे अर्जुन, मीच नव्हते रे इथं म्हणून ती येत नव्हती, खरंच चुकलं माझं. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो तिथं प्रत्येक टायमाला यायला तयार असते कुसुमताई, पण तुम्हीच नसता इथं. असं म्हणून पुन्हा अर्जुन म्हणतो मला मीटिंग आहे, मी सायलीला भेटून येतो बरं का. असं म्हणून अर्जुन सायलीकडे जातोय आणि तिला हात लावताच बरोबर ती इतकी जोरात दचकते मंडळी की तिला असं वाटतं की तिला कोणी धक्का लावला काय. लगं अर्जुन म्हणतो अगं काय झालं गं, का दचकलीस का, काही प्रॉब्लेम आहे का. असं म्हणून अर्जुन तिला विचारतोय. पण ती काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. पण ती लगेच म्हणते की नाही नाही मी व्यवस्थित आहे. अर्जुन म्हणतो की बघ माझी मीटिंग आहे, मी निघतो आता. असं म्हटल्यावर तो निघतोय आणि पुन्हा तो कुसुमताईंकडे येतोय आणि कुसुमताईंना सांगतो हे का कुसुमताई, मी आता मीटिंगला जातोय, तुम्ही सायलीकडे लक्ष द्या बरं का, ती थोडीशी टेन्शनमध्ये दिसते मला. याच्यावरती कुसुमताई म्हणतात नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, एवढा तर विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवू शकता अर्जुनराव. असं कुसुमताई अर्जुनला म्हणतच असतात. पण लगेच अर्जुन म्हणतो नाही नाही ते माझं लक्षात आलं आहे, पण मी तरीसुद्धा सांगतोय तुम्हाला की ती थोडी टेन्शनमध्ये दिसते, तुम्ही तिची काळजी घ्या बरं का. असं म्हटल्यावर कुसुमताई म्हणता अहो ह्या दिवसामध्ये थोडाफार प्रॉब्लेम होत असतो अर्जुनराव. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो हो ठीक आहे ठीक आहे. असं म्हणून मी लगेच निघतोय अर्जुन. आणि आपल्याला जाताना सुद्धा दिसतोय मंडळी. आणि कुसुमताई लगेच मुलांना म्हणताय की चला रे जेवायला, म्हणून मुलांना घ्यायला सर्व कुसुमताईच्या मुलांकडे जात आहे आणि मुलांना घेऊन जेवणासाठी येताना दिसत आहे आपल्याला प्रेक्षकांनो. आणि सायली मात्र बाहेर बघते त्या खिडकीमधून. तिला काहीतरी लहानपणाची एखादी गोष्ट आठवताना प्रेक्षकांना ते बघा लगेच तिला मधुभाऊ आणि लहानपणाची तन्वी दिसते. आणि ते दिसत इतकी खुश होते की लहानपणाच्या तन्वीला मधुभाऊ किती घास भरवताना, एक चिवचा घास एक काऊचा घास असं म्हणून भरवताय आणि ते दोघंही हसताय. आणि ते बघून बघून सायलीला ते आठवतंय ना, ती पण हसते आणि ती इतकी खुश होते की कारण ती स्वतः तिला त्याच्यामध्ये बघते की मी लहानपणाची तन्वी होती की काय, असंही तिला जाणवत असेल कदाचित. आणि मधुभाऊ लगेच तिला पुन्हा भरवताय आणि ती सुद्धा मधुभावांना भरवते. आणि इकडे लगेच पुन्हा सायलीला कुसुमताई म्हणताय अगं चल ना. असं म्हणता तितकी दचकते जोरात. तर कुसुमताई तिला म्हणता का गं काय झालं गं, बरी आहेस ना. त्यावर सायली म्हणते की हो हो बरी आहे मी कुसुमताई, चल मग जेवायला, भूक नाही लागली का तुला. असं म्हणून तिला लगेच जेवायला घेऊन जाताना दिसत आहे. आणि सायली खूप खुश होते पण तिचं लक्ष पूर्णपणे खिडकीकडे आहे मंडळी. आणि इकडे बघा आता अस्मिता आणि चैतन्य
अस्मिता ही इंटरव्ह्यूला जाते ना, तिच्या बाळाला सांभाळण्यासाठी तर चैतन्य आलेला आहे मंडळी इकडं. आणि तो त्याला घेताच बरोबर तर लगेच आशयांचं रडणं सुरू झालंय. आणि तो लगेच म्हणतो की अरे मी सांभाळतो त्याला, तू नको काळजी करू. पण अस्मिताचं लक्ष पूर्ण बाळाकडे आहे. ती पुन्हा म्हणते की अरे तो रडायला लागला. असं म्हणून चैतन्य म्हणतो तू जा, मी सांभाळतो, तू टेन्शन घेऊ नको. हे बघ मी त्याला तो तर आणि तोच म्हणतो ओ शांत हो शांत हो, असं त्याला खेळवण्याचाही प्रयत्न करतोय. पण अस्मिताचं पाऊल काय पुढं उडत नाही मंडळी, कारण तिचं पूर्ण लक्ष तिच्या मुलाकडं आहे. आणि ती पुन्हा वापस येते आणि ती म्हणते की अरे हे बघ आणि माझ्याकडं दे, मी त्याला शांत करते आणि मग मी जाते. असं म्हणून चैतन्य तिला म्हणतो अगं मी सांभाळतो, तू जा बरं. पण तरीसुद्धा ती म्हणते की नाही नाही, अरे दे बघ तो खूप रडतोय, मी त्याला शांत करते. आणि चैतन्य त्याला किती गोड जवळ घेतोय बघा मंडळी, तरीसुद्धा तो ऐकत नाही. तो म्हणतो अगं तू जा ना, मी सांभाळतोय ना, हे बघ मी करून घेईल हँडल त्याला. पण तरीसुद्धा अस्मिता चैतन्यकडनं बाळाला घेते आणि त्याला घेतल्यावर ती लगेच म्हणते अरे काय झालं रे बाळा, का रडतोस, काय त्रास होतोय तुला. असं म्हणून ती त्याला घेते आणि बघा किती शांत करण्याचा प्रयत्न करते प्रेक्षकांनो. केव्हाशी केव्हा बाळ शांत होतंय. आणि ती पुन्हा चैतन्याला म्हणते अरे काय झालं, कधी एवढा रडत नाही रे तो. पण चैतन्य म्हणतो हे बघ ते तू मला माझ्याकडं त्याला अगोदर, कारण त्या अगोदरच उशीर झालाय तुला. असं म्हणून ती म्हणते बाळा जा रे चैतन्य मामाजवळ. आणि ते चैतन्याजवळ देऊन ती इंटरव्ह्यूला जायला निघते प्रेक्षकांनो. आणि चैतन्य बघा किती त्याला हळुवारपणे त्याला हलवण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुढे जाताजवळ पुन्हा बाळाचा रडायचा आवाज येतोय प्रेक्षकांनो. आणि तो त्याला खूप खेळवण्याचा प्रयत्न करतोय. पण बाळ काही शांत व्हायच्या मार्गावर दिसत नाही. आणि पुन्हा अस्मिता त्याच्याकडे येते आणि म्हणते अरे चैतन्य काय झालं रे, का रडतोय रे हा, काय कुणास ठाऊक. पण चैतन्य म्हणतो हे बघ तू जा, तुला उशीर होतोय, मी त्याला हँडल करतो, मी त्याला सांभाळतो, तू काही काळजी करू नको. पण पुन्हा चैतन्य अगं तुला उशीर होतोय, तू जा अस्मिता. पण अस्मिता जाण्याच्या मार्गावर काही दिसत नाही प्रेक्षकांनो, कारण तिचं पूर्ण लक्ष पूर्ण चित्त त्या बाळामध्ये गुंतलेलं आहे. आणि ती पुन्हा चैतन्यकडनं बाळाला घेते आणि म्हणते अरे मी त्याला शांत करते आणि मग बघू बरं का जायचं का काय. असं म्हणून ती लगेच पुन्हा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते प्रेक्षका. पण बाळ काही शांत होत नाही. आणि शेवटी ती चैतन्याला म्हणते हे बघ मी त्याला घेऊनच इंटरव्ह्यूला जाते. चैतन्य म्हणतो अगं असं कसं काय, मधी घेऊन त्याला कसं काय जाशील तू. असं म्हटल्यावर ती म्हणते हे बघ ह्या गोष्टीला तर नाईलाज आहे, मी त्याला सोडून असं रडताना जाऊ नाही शकणार. असं म्हणून ती अस्मिता चैतन्यकडनं बाळाला घेते आणि त्याला सॉरी म्हणते. पण चैतन्य होतं हे बघ ठीक आहे, काही टेन्शन करू नको, मी बाहेर थांबलेला आहे, तुला काही वाटलं तर तू मला सांग, मी लगेच तुला बाळाला तुझ्याकडनं घेतो. असं म्हणून अस्मिताला सांगतो. आणि अस्मिताने ठीक आहे मी जाते मग आतमध्ये. असं म्हणून अस्मिता इंटरव्ह्यूला जायला निघते प्रेक्षकांनो, कारण ती बाळाला सोडून जाऊ शकत नव्हते हे आपल्यालाही समजत होतं. आणि पुन्हा काकांकडं सायली म्हणते की काका मी मधुभाऊंना भेटायला जाऊ का बरं का एकदा. पुन्हा मधुभाऊ तिला म्हणता अगं तू आत्ताच तर भेटून आली ना, मधुभाऊ तर झोपलेले होते ना बरं का. पण सायलीचं पूर्ण लक्ष मधुभाऊंकडे आहे, कारण तिला लहानपणाची तन्वी कोण होती, कशी होती हेच ऐकायचं. पण काका पुन्हा तिला तेच सांगता अगं मधुभाऊ झोपलेले आहेत आणि ते उठल्यानंतर तू जा वाटलंस तर. असं म्हटल्यावर आश्रमातली ती एक मुलगी सायलीला म्हणते सायली तर आमच्याबरोबर खेळायला ये ना गं. असं म्हणून सायली बाहेर येते प्रेक्षकांनो. आणि सर्व मुलं पुन्हा चटई वगैरे आथरताना आपल्याला दिसत आहे. आणि ते गारगोटीचा खेळ वगैरे काय असतं ना, सागरगोटी, ते खेळायला घेत आहे. आणि त्याच्यामध्ये तिला पुन्हा आठवतं आहे की आपण लहानपणी गारगोटीचा म्हणजे सागरगोटीचा खेळ कसा खेळला होता. आणि तिला समोर पुन्हा मधुभाऊ दिसत आहे आणि लहानपणाची तन्वी पण दिसते प्रेक्षकांनो. आणि त्यांना बघून ती जास्तच खुश होते अजून, की प्रत्येक गोष्ट मला इथं आल्यावरची का आठवते. आणि लहानपणाची तन्वी आणि मधुभाऊ गारगोटीचा म्हणजे सागरगोटीचा खेळ खेळताय. आणि ती मधुभाऊ तिला सांगता पण म्हणजे बजावताय हे बघ खेळताना ना तुला पाठ करावं लागतील बरं का साऊ, असं ते त्याला म्हणत असता. आणि लगेच इकडं आपल्याला दाखवलेले प्रेक्षकांनो की अर्जुन मीटिंगमध्ये आहे आणि तो त्याला क्षणात लगेच आठवण येते. आठवण म्हणजे मेसेज, त्याच्या मोबाईलचं मेसेज रिंग वाजते आणि त्याला समजते की आता हा आपल्या बायकोचा जेवणाचा टाईम झालेला आहे. असं म्हणून लगेच तो कॉल करायला आणि अर्जुन महाशय लगेच उठून थोडेसे बाजूला येत आहे प्रेक्षकांनो. आणि लगेच तो कुसुमताईंना फोन लावतो आणि म्हणतो का कुसुमताईच्या बघता अरे काय हॅलो कुसुमताई मी काय म्हणतोय, अरे सायलीने जेवण केलं का, तिचा जेवणाचा टाईम झाला आहे, कारण आता चालू तिचा अलाराम वाजला आणि म्हणून मी तुम्हाला कॉल करतोय, तिने जेवण केलं का, तिला जेवायला दिलं का.
लगेच कुसुमताई म्हणत असा, हो जसं काय आम्ही तिला उपाशीच ठेवणार होतो, तिला मी केव्हाचं जेवायला दिलंय बरं का. असं कुसुमताई मोठ्या कौतुकाने सांगताना अर्जुनला, अरे केव्हाचं कशाला दिलं कुसुमताई, असं कसं काय, तुम्हाला काय समजतं असं म्हणतं अर्जुन. अहो तिचा प्रत्येक गोष्टीचा टाईम लावला आहे मी कुसुमताई, तुम्हाला हे कसं समजत नाही. कुसुमताई म्हणतात, हे बघा हे चांगलं मला माहिती, जेवण अगोदर दिलं तर काही फरक पडत नाही बरं का. हां उशीर झाल्यानंतर तर गोष्ट वेगळी असते. त्यावर कुसुमताई खूप चिडताय अर्जुनवरती. अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही काय सांगतोय, तिने पाणी वगैरे घेतलंय का, तिने नारळ पाणी साधं पाणी किती घेतलं. कुसुमताई म्हणतो, हे काय लावलंय तुम्ही मगापासून, मी काय म्हणतो ते ऐका कुसुमताई. पण कुसुमताईचं काही त्यांच्या अर्जुनच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते प्रेक्षकांनो. आणि पुन्हा अर्जुन म्हणतो का कुसुमताई तिला प्रत्येक गोष्ट वेळेवर द्यायची आहे. कुसुमताई म्हणताय, हे बघा तुम्ही असं करा अर्जुन, तुम्ही तिथून कागद पेन घ्या आणि तुमची मीटिंग इथंच येऊन सुरू करा बरं का. काय लावलंय मगापासून, ठेवते मी फोन आता असं म्हणून कुसुमताई लगेच फोन ठेवताय. आणि अर्जुन बघा किती टेन्शनमध्ये मंडळी. आणि पुन्हा त्याची मीटिंग सुरू करून घेतोय. आणि सायली पुन्हा आश्रमामधून गार्डनकडं बघत असते. पुन्हा तिला गार्डनमध्ये मधुभाऊ आणि लहानपणाची तन्वी दिसते. आणि लहानपणाची तन्वी ही पाणी जेव्हा झाडांना देते ना मंडळी, तेव्हा तिथे पाणी खेळताना मधुभाऊंच्याही अंगावर उडवते. हे तिला थोडं आठवतंय सायलीला. आणि ते पुन्हा समोर येते आणि ती लगेच म्हणते की मीच तर असं करत होती लहानपणी, मधुभाऊंच्या अंगावर पाणी फेकत होती असं दाखवलेलं पण आहे आपल्याला. आणि ती म्हणते मीच तर तन्वी नसेल ना लहानपणाची, असंही तिच्या मनामध्ये येतंय प्रेक्षकांनो. आणि मधुभाऊ नको ग साऊ, नको ग साऊ असं म्हणताना तिला समोर दिसत आहे. आणि पुन्हा लगेच कुसुमताई येत आहे. आणि कुसुमताई तिला म्हणतात की अगं सायली, मी खोबऱ्याच्या वड्या करायला जाते मधुभाऊंसाठी, तू मधुभाऊंजवळ बसते का गं असं म्हटलं. सायली तर लगेच हो म्हणते मंडळी. आणि ती आतमध्ये येते पण ती पुन्हा गार्डनकडं बघते. सुभेदारांच्या घरी कल्पनाताई आणि विमलताई बसलेल्या म्हणजे त्या गप्पाच मारत आहे. पण त्या विमलताई म्हणतात, हे बघा कल्पना वहिनी सर्व कामं झालेत, मी काय म्हणते अजून काही काम असेल तर सांगा बरं का. स्वयंपाक झाला आहे, सर्व जे काही असेल घरातले कामानं सर्व झालेत. पण आता ना माझं ना मनच लागत नाही असं विमलताई कल्पनाताईला सांगत असताना कल्पनाताई म्हणते, अगं पहिले सायली होती ना तेव्हा वेळ जायचा, आता काही नाही वेळ जात, आता खूप बोर वाटते असं म्हणताना लगेच अश्विन येतोय. आणि अश्विन समोर कल्पनाताई लगेच म्हणतात की अरे अश्विन बरं झालं तू आलास, अरे आम्ही खूप बोर होतोय रे, तू बोलतो का, थोडं थांबतो का आमच्यासोबत असं म्हणून अश्विनशी कल्पनाताई बोलताय. पण अश्विन म्हणतो नको गं, मला ना थोडा आराम करायचा आहे. पण अश्विनच्या चेहऱ्यावरनं वाटतंय तो काहीतरी टेन्शनमध्ये आहे, म्हणजे नक्कीच बाहेर काहीतरी झालेलं असेल प्रेक्षकांनो. अश्विन रूममध्ये जायला निघते पण कल्पनाताईच्या लक्षामध्ये येते की हा काहीतरी टेन्शनमध्ये आहे. आणि त्या लगेच विमलला म्हणतात की हे बघ विमल, मी थोडंसं अश्विनच्या रूममधून जाऊन येते बरं का, मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम असेल थोडाफार असं म्हणून त्या लगेच अश्विनच्या रूममध्ये जात आहे. पण तितक्यात काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि त्या लगेच विमलला म्हणतात काहीतरी आवाज झाला ना गं विमल असं म्हटल्यावर लगेच कल्पनाताई धावतच अश्विनच्या रूमकडे जाताना दिसत आहे प्रेक्षकांना. आणि थोडक्या टेन्शनमध्ये पण आहे विमलताई पण आणि कल्पनाताई पण. पण त्या आतमध्ये अश्विन इतका आदळआपट करत असतो, तो सर्व वस्तू अस्तव्यस्त करतोय आणि फेकतोय, जोरजोरात ओरडतोय. अश्विनला काय झालं हे अजून तर काही आपल्याला समजलं नाही प्रेक्षकांनो. पण लगेच कल्पनाताई तिथं येत आहे आणि त्याच्या हातात काहीतरी आहे ते पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते हाताला त्याच्या लागतं आणि त्याच्यातून रक्त येताना सुद्धा दिसतंय. आणि ते दिसलं ते कल्पनाताई, अरे तू असं का करतोय. आणि पुन्हा आपल्याला इकडं दाखवलेलं आश्रमामध्ये सायली मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ मला सांगा ना मी कोण आहे, मी इथं कशी काय आली, माझं नाव काय होतं, असं भरपूर काही ती मधुभाऊंना विचारते. आणि ती पुन्हा म्हणते की मला असं वाटते की मीच लहानपणाची तन्वी की काय, कारण मला लहानपणाची तन्वी दिसते मधुभाऊ. जेव्हा मी प्रतिमा आत्यांच्या घरी होती तेव्हाही मला दिसायची. पूर्ण आजीने जेव्हा मला पहिल्यांदा तन्वी म्हणून हाक मारली ना तेव्हा मला इतकं बरं वाटलं. आणि ज्यावेळेस त्या माझ्या गालावरनं हात फिरवायच्या तेव्हा मला असं वाटायचं की मी लहानपणाची खरोखर तन्वी आहे. पण मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण ते काही सांगता येत नाही त्यांना. आणि पुन्हा सायली म्हणते की मला सांगा तुम्ही मी कोण आहे, मी इथं कशी आली, मला का नेहमी ती लहानपणाची तन्वी दिसते मधुभाऊ असं म्हणून ती मधुभाऊंना विचारते. आणि मधुभाऊ तिला सांगण्याचा प्रयत्न करते पण मधुभाऊंना काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो. आणि बघूया उद्याच्या भागामध्ये सायली जेव्हा उठून जाते ना तर मधुभाऊ हाताने तांब्या जोरात फेकताय आणि ती मागं वळून बघते तर तिला काहीतरी समजलं की मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न